तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मस्के कोचिंग क्लासेस यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। तर आपण MSTCAT PYQ चालू आहेत पहा आपले। तर त्यामध्ये अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड हा चॅप्टर चालू आहे। त्या चॅप्टर मध्ये आपले 12 क्वेश्चन झालेले आहेत पहा, बरोबर। आणि 13 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, सगळ्यांनी काय करायचं, सोडवण्याचा प्रयत्न करायचा। पहा काय क्वेश्चन आहे, क्वेश्चन वाचा सगळ्यांनी। पहा, व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड। ग्लिसरॉल्डिहाइडचं काय विचारलेलं तुम्हाला, IUPAC नेम विचारलेले, बरोबर। तर सांगा बरं, आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इतर मध्ये ग्लिसरॉलचं IUPAC नेम पाहिलं होतं, बरोबर ना। कशाचं पाहिलं होतं, ग्लिसरॉल। आता तुम्हाला इथं अल्डिहाइड चॅप्टरचं नेम काय आहे, अल्डिहाइड म्हणजेच तुम्हाला ग्लिसरॉल्डिहाइड विचारला पहा, बरोबर। तर त्याचा IUPAC नेम काय, त्याचं सगळ्यात अगोदर तुम्हाला स्ट्रक्चर माहित पाहिजे। काय माहित पाहिजे, स्ट्रक्चर। आता तो ग्लिसरॉल तुम्ही जो पाहिला अल्कोहोल मध्ये, त्याचं काय स्ट्रक्चर आहे बरं, ग्लिसरॉलचं सांगा। ग्लिसरॉलचं स्ट्रक्चर काय आहे पहा, CH2OH, CH2OH याला काय म्हणतात, ग्लिसरॉल। याला काय म्हणतात, ग्लिसरॉल। म्हणजे दोन्ही कार्बन ॲटमवर जर हायड्रॉक्सी ग्रुप जर अटॅच असली, त्याला काय म्हणतात, ग्लिसरॉल म्हणतात। काय म्हणतात, ग्लिसरॉल। आपल्याला पाहिजे काय, ग्लिसरॉल्डिहाइड। काय पाहिजे, ग्लिसरॉल्डिहाइड। तर ग्लिसरॉल्डिहाइड कसा भेटतो, हा एक हायड्रोजन ॲटम, त्याला काय जोडलेलं असतं, CHO, म्हणजेच काय C डबल बॉन्ड OH असं पण म्हणतात, किंवा काय अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड OH असं। आलं लक्षात, यालाच काय म्हणतात मग, हे स्ट्रक्चर कशात झालं सांगा, कशात झालं स्ट्रक्चर, ग्लिसरॉल्डिहाइड। कशात झालं, ग्लिसरॉल्डिहाइड। हे स्ट्रक्चर कशात झालं आता, ग्लिसरॉल्डिहाइडचं। आलं लक्षात, ग्लिसरॉल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय आहे। हा, आता त्याचं तुम्हाला IUPAC नेम विचारलेलं आहे। काय विचारलेलं आहे, IUPAC नेम काढा बरं। ऑप्शन आहे तुमच्या समोर 4, त्यामध्ये IUPAC नेम सांगा बरं, काय होईल ग्लिसरॉल्डिहाइडचं, सांगा ऑप्शन नंबर, सांगा ऑप्शन नंबर काय होईल सांगा। आता IUPAC नेम सांगायचं ना फक्त तुम्हाला। दोन कार्बन ॲटमवर कोणते ग्रुप आहेत, हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत। कोणते येतं, हायड्रॉक्सिल। सांगा मग, नंबरिंग द्यायचे पहा, 1 2 3, बरोबर ना। आता फर्स्ट आणि सॉरी नंबरिंग कुठपासून देता येईल आपल्याला, जिथपासून फंक्शनल ग्रुप आहे पहा, अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप काय आहे, पलीकडचे कार्बन ॲटम, म्हणजे नंबरिंग मला इथपासून द्यावं लागेल, 1 2 3, बरोबर ना। हा, आता सेकंड आणि थर्ड कार्बन ॲटमवर काय आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप आहे। काय आहे, हायड्रॉक्सिल। त्याच्यामुळे मी त्याला काय म्हणणार, 2 3। आता दोन हायड्रॉक्सी ग्रुप आहे, त्याच्यामुळे मी त्याला काय म्हणणार, डायहायड्रॉक्सी। काय म्हणणार, डायहायड्रॉक्सी। किती कार्बनचं कंपाऊंड आहे, 3। किती आहे, 3। त्याच्यामुळे त्याला काय म्हणणार, प्रोपॅन। काय म्हणणार, प्रोपॅन। आणि आता जसं आपण अल्कोहोल असल्या OL लावत होतो पहा, बरोबर ना। आता इथं काय आहे, अल्डिहाइड आहे। काय आहे, अल्डिहाइड। त्याच्यामुळे काय लावायचं, AL। काय लावायचं, AL। IUPAC नेम मध्ये अल्डिहाइडचं काय लावायचं, AL। जसं अल्कोहोल मध्ये आपण पाहिलं ना, OL लावतात शेवट IUPAC नेम मध्ये, तसं इथं काय लावतात, AL। आलं लक्षात, म्हणजेच माझा ऑप्शन नंबर काय करेक्ट होईल, डी। ऑप्शन नंबर डी काय होईल माझं करेक्ट। म्हणजेच ग्लिसरॉल्डिहाइडचं जे IUPAC नेम आहे ते काय होतं, 2,3 डायहायड्रॉक्सी प्रोपॅनॉल। काय होतं, 2,3 डायहायड्रॉक्सी प्रोपॅनॉल। आता आपण ग्लिसरॉलचं IUPAC नेम पाहिलं होतं, बरोबर। मग सांगा बरं, ग्लिसरॉलचं IUPAC नेम काय होईल, ग्लिसरॉलचं स्ट्रक्चर काय, CH2OH आणि CH2OH। हे कशा स्ट्रक्चर आहे, ग्लिसरॉल। कशाचं आहे, ग्लिसरॉल। सांगायचं IUPAC नेम काय होईल, किती कार्बनचं कंपाऊंड आहे, 2। त्याच्यामुळे मी काय म्हणणार त्याला, इथेन। काय म्हणणार, इथेन। आता पहा, फर्स्ट आणि सेकंड पोझिशनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत, म्हणजेच काय आहेत, अल्कोहोल ग्रुप आहेत। त्यालाच काय म्हणणार, 1 2 आणि 2 आहे, त्याच्यामुळे काय म्हणणार, डायऑल। म्हणजेच काय, इथेन 1 2 डायऑल। हे काय झालं, त्याचं IUPAC नेम झालं। म्हणजे माझं क्वेश्चन नंबर 13चा आन्सर काय सध्या, ऑप्शन नंबर डी आहे पहा। चला क्वेश्चन नंबर 14 घ्या, सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा। क्वेश्चन एकदा नीट वाचायचं पहा, क्वेश्चन एकदा सगळं CETला पण जेव्हा तुम्ही पेपरला जाताना क्वेश्चन केअरफुली वाचायचा आणि नंतरच तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा। जर क्वेश्चनच तुम्ही नीट वाचला नाही तर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात काय अर्थ नाही। तर वाचा क्वेश्चन काय, आयडेंटिफाय द रिएजंट आर यूज इन द फॉलोइंग रिएक्शन। तर या रिएक्शन मध्ये रिएजंट कोणता वापरलेला आहे ते विचारलेले पहा। रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे समोर, सांगा काय आहे, C6H5C डबल बॉन्ड OCl। म्हणजेच काय, बेन्झॉइल क्लोराइड। याला काय म्हणतात, बेन्झॉइल क्लोराइड। आता याचं कन्व्हर्जन होतं बेन्झल्डिहाइड मध्ये। कशात होतं,
बेन्झल्डाइड C6H5C डबल बॉन्ड OH. आता हे कन्व्हर्जन करण्यासाठी ऑप्शन मधला कोणता रिएजंट वापरतात ते विचारलेलं आहे बरोबर. तर सांगा कशाचं कन्व्हर्जन आहे C6H5 बरोबर. त्यानंतर C डबल बॉन्ड OCl. हे स्ट्रक्चर कशाचं आहे बेन्झॉइल क्लोराइड. हे स्ट्रक्चर कशाचं आहे बेन्झॉइल क्लोराइड. याचं कन्व्हर्जन कशात झालंय बरं C6H5C डबल बॉन्ड OH बरोबर ना. आणि बाहेर काय पडले हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच काय HCl. याचं नेम काय आहे बेन्झल्डेड. याचं नेम काय आहे बेन्झल्डेड. बेन्झॉइल क्लोराइडचं कन्व्हर्जन कशात झालंय बेन्झल्डेड मध्ये बरोबर. आता त्यामध्ये तुम्हाला रिएजंट कोणता वापरलेला आहे कोणता वापरलाय हायड्रोजन वापरलाय. कोणता वापरलाय हायड्रोजन. अजून काय पॅलेडियम बेरियम सल्फेट. म्हणजेच माझा ऑप्शन नंबर बी काय होईल करेक्ट. म्हणजेच काय झालेलं आहे बेन्झॉइल क्लोराइडचं काय केलंय हायड्रोजनेशन केलंय. काय केलंय हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन केलंय म्हणजे फक्त काय केलंय ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍटम. आता हे जे दोन हायड्रोजन ऍटम आहेत पहा यामध्ये एक हायड्रोजन ऍटम हा इथं जातो बरोबर आणि एक हायड्रोजन ऍटम कोणासोबत बाहेर पडतो क्लोरीन सोबत म्हणजेच तो HCl बाहेर पडला आणि एक हायड्रोजन ऍटम C डबल बॉन्ड O इथं ऍड झाला पहा. म्हणजेच काय तयार झालं माझं बेन्झल्डाइड तयार झालं. इन द प्रेझेन्स ऑफ PD. काय आहे PD कशाला म्हणतात PD म्हणजे काय PD म्हणजे पॅलेडियम. PD कशाला म्हणतात पॅलेडियम. आणि BaSO4 दिले ना याला काय म्हणतात बेरियम सल्फेट. काय म्हणतात बेरियम सल्फेट. म्हणजे त्या रिएक्शन मध्ये फक्त हायड्रोजनची ऍडिशन झाली. काय झाली हायड्रोजनची ऍडिशन. म्हणजे याच रिएक्शनला काय म्हणतात हायड्रोजनेशन रिएक्शन. काय म्हणतात हायड्रोजनेशन रिएक्शन. कशामुळं कारण की तिथं काय झालेली आहे हायड्रोजनची ऍडिशन झाली बरोबर. म्हणजेच बेन्झॉइल क्लोराइडचं रूपांतर कशात झालं बेन्झल्डाइड मध्ये. म्हणजेच माझं ऑप्शन नंबर बी काय होईल करेक्ट. ऑप्शन नंबर बी काय होईल माझं करेक्ट. आलं लक्षात. रिएजंट काय वापरलाय हायड्रोजन वापरले पॅलेडियम इन द प्रेझेन्स ऑफ बेरियम सल्फेट. बेन्झॉइल क्लोराइडचं रूपांतर कशात झाले बेन्झल्डाइड मध्ये. आलं लक्षात. फक्त पहा हे दोन हायड्रोजन आहेत H2 म्हणजे काय हे सपोज दोन हायड्रोजन. हा जो एक हायड्रोजन आहे एक हायड्रोजन C डबल बॉन्ड O वर अटॅक करतो बरोबर आणि हा क्लोरीन एका हायड्रोजन सोबत बाहेर पडतो HCl. आलं लक्षात. फक्त हायड्रोजनची काय दिली ऍडिशन. तर क्वेश्चन नंबर 14 लक्षात आला का ऑप्शन नंबर बी काय आहे करेक्ट. त्यानंतर घ्या क्वेश्चन नंबर 15. करा बरं प्रयत्न सोडवण्याचा. चला हेग्स 3 इन नायट्राइल याचं स्ट्रक्चर काढा बरं जमतंय पहा बरं. हेग्स 3 इन नायट्राइल याचं स्ट्रक्चर काढायचं प्रयत्न करा बरं सगळे जमतंय का पहा. हेग्स म्हणजे किती कार्बनची चेन असते 6 बरोबर. त्यानंतर इन म्हणजे काय येणार त्यामध्ये डबल बॉन्ड येणार आहे. काय येणार आहे डबल बॉन्ड. आता तो डबल बॉन्ड 3 नंबरच्या कार्बन ऍटम येणार आहे. किती नंबरच्या 3 नंबरच्या. त्यानंतर नायट्राइल म्हणजे त्याला नायट्राइल ग्रुप काय होणार आहे अटॅच होणार आहे बरोबर. आता पहा हेग्स 3 इन नायट्राइलचं स्ट्रक्चर कसं पहा CH3 त्यानंतर CH2 बरोबर. 2 कार्बन झाले का 3 नंबरच्या कार्बन ऍटमवर काय आहे डबल बॉन्ड म्हणजेच काय CH डबल बॉन्ड परत काय CH. त्यानंतर किती कार्बन झाले आता 1 2 3 4 त्यानंतर 5 बरोबर. आणि नायट्राइल ग्रुप म्हणजेच काय C डबल बॉन्ड N यालाच काय म्हणतात नायट्राइल ग्रुप. C डबल बॉन्ड N याला काय म्हणतात नायट्राइल ग्रुप. म्हणजे हे स्ट्रक्चर कसं झालं माझं हेग्स 3 इन नायट्राइल बरोबर ना. हे स्ट्रक्चर कसं झालं माझं हेग्स 3 इन नायट्राइल. आता त्याचं कन्व्हर्जन त्याची रिएक्शन कशासोबत करायला सांगितली मला पहा क्वेश्चन मध्ये पहा ऑन रिएक्शन विथ डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड बरोबर. म्हणजेच त्याची रिएक्शन मला डिबॉल सोबत करायची. कशासोबत करायची डिबॉल. आता डिबॉल म्हणजे काय आता जे तुमच्या रिएक्शन मध्ये दिले ना त्याला डिबॉल म्हणतात. काय म्हणतात डिबॉल. म्हणजेच काय याचा फुल फॉर्म काय होतो डिबॉलचा सांगा काय होतो डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. याचा फुल फॉर्म काय होतो डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. म्हणजे हे दिले ना तुम्हाला डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात डिबॉल. काय म्हणतात डिबॉल. आता जर मी हेग्स 3 इन नायट्राइलची रिएक्शन जर डिबॉल सोबत केली किंवा कोणतं जर मी नायट्राइलचा प्रोडक्ट घेतला आणि त्याची रिएक्शन जर डिबॉल सोबत केली तर मला अल्डिहाइडिक प्रोडक्ट भेटतो. काय भेटतो अल्डिहाइडिक प्रोडक्ट. म्हणजेच हा जो C डबल बॉन्ड N आहे ना याच्या जागा काय येतो CHO येतो. काय येतो CHO. म्हणजेच माझा प्रोडक्ट काय भेटेल मला CH3 CH2 CH डबल बॉन्ड
CH, नंतर CH2 C डबल बॉन्ड OH. म्हणजेच हा जो नायट्राइल ग्रुप आहे तो रिप्लेस होऊन कोणता ग्रुप येतो? अल्डिहाइडिक ग्रुप येतो. कोणता येतो? अल्डिहाइडिक ग्रुप. म्हणजेच आता याचा IUPAC नेम काय होईल सांगा बरं. पहा ऑप्शन मध्ये दिसतंय कोणाला? हेग्स 3 इन नल. अल कशामुळे? अल्डिहाइडिक ग्रुप आहे, बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर सी काय होईल माझं? करेक्ट. म्हणजे त्याचा IUPAC नेम काय झालं? हेग्स 3 इन अल. अल कशामुळे लक्षात आलं का? कारण की अल्डिहाइडिक ग्रुप त्यामध्ये ऍड झालेला आहे, बरोबर. अलग लक्षात? रिएक्शन लक्षात आली का? हा लिहून घ्या बरं, महत्वाची रिएक्शन आहे, लिहून घ्या. काय करत चला, समजून घेता घेता लिहित पण चला, तुमचं लक्ष पण लागत जाईल समोर. फक्त समजून घेऊन तुम्ही 1 वाजता जेवण आलेला असतात पोटभर, बरोबर. वर फॅन चालू आहे, मस्तपैकी बसायला सोय आहे, तुम्हाला झोप लागत असती. मी पण तुमच्याच वयातून गेलोय, समजू शकतो सगळ्या गोष्टी. पण काय करता आता, हे आपला सब्जेक्टच असं आहे की या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कॉमेडी, आता कार्बन मध्ये काय कॉमेडी करायची बरं इथं. आता इंदुरीकर कीर्तन सांगताना कॉमेडी करतो, लोकांना त्याचे कीर्तन आवडतात ऐकायला, बरोबर. आता इथं काय कॉमेडी करायची रिएक्शन मध्ये सांगा. रिएक्शन लिहून घ्या महत्वाची. एरोच्या वर डिबाल लिहून घ्या आणि डिबालचा फुल फॉर्म लिहून घ्या. काय? डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. हेग्स 3 इन नायट्राइलचं कन्व्हर्जन कशात झालंय? हेग्स 3 इन अल. झाली का? हा, तर समजलं का? क्वेश्चन नंबर 15 काय? ऑप्शन नंबर सी काय करेक्ट आहे. त्यानंतर काय क्वेश्चन नंबर 16 काय? पहा क्वेश्चन वाचा सर्वांनी. आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिएक्शन. एक तुम्हाला रिएक्शनची सिक्वेन्स दिलेली, पहा त्यामध्ये तुम्हाला बी विचारलाय, प्रोडक्ट काय भेटेल, बरोबर. ऑप्शन दिलेले 4. तर पहा कशाची रिएक्शन कसोबत केली बरं. हे दिसतंय तुम्हाला इथं, इथं प्लस या, म्हणजेच काय केलं? ऍडिशन केली. चला, RC डबल बॉन्ड OH हा कशाचा फंक्शनल ग्रुप आहे? कार्बोक्झिलिक ऍसिड. कशाचा आहे? कार्बोक्झिलिक ऍसिड. म्हणजे त्याला ऍसिटिक ऍसिड पण म्हणतात जर एक कार्बन घेतलं. पण इथं RC डबल बॉन्ड OH आहे, त्याच्यामुळे त्याला डायरेक्ट कार्बोक्झिलिक ऍसिड म्हणा. त्याला असं लिहितो पहा, RC डबल बॉन्ड OH. हे RCOOH दिसते ना तुम्हाला, हे असं लिहितात, RC डबल बॉन्ड OH, बरोबर. आता त्याची रिएक्शन तुम्हाला कशासोबत करायची? ROH. हा R डॅश घेतला मी. कशासोबत करायची? ROH. ROH काय आहे? अल्कोहोल. काय आहे? अल्कोहोल. RC डबल बॉन्ड OH आहे, काय आहे? कार्बोक्झिलिक ऍसिड आहे. काय आहे? कार्बोक्झिलिक ऍसिड. आता कार्बोक्झिलिक ऍसिडची रिएक्शन जर मी अल्कोहोल सोबत केली तर मला काय भेटेल? म्हणजेच मला H+ म्हणजेच काय करायचं? ते ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍटम. कशाची ऍडिशन करायची? हायड्रोजन ऍटमची. पहा काय होतं, हा जो हायड्रोजन आहे, बरोबर, आणि हा OH ग्रुप आणि हा हायड्रोजन मिळून बाहेर काय पडतं? H2O. काय बाहेर पडतं? H2O. आता काय शिल्लक राहिलं सांगा? RC डबल बॉन्ड OR डॅश. बाहेर काय पडलं बरं? H2O. बाहेर काय पडलं? H2. आता RC डबल बॉन्ड OR हे फंक्शनल ग्रुप कशाचं आहे? हे स्ट्रक्चर कशाचं आहे सांगा? RC डबल बॉन्ड OR हे स्ट्रक्चर ईस्टरचं. कशाचं आहे? ईस्टर. हे स्ट्रक्चर कशाचं आहे? ईस्टरचं आहे, बरोबर ना. हा, आता त्यानंतर जर त्याचं मी परत काय केलं? परत हायड्रोजनेशन म्हणजे परत काय करायचे? ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍटम इन द प्रेझेन्स ऑफ निकेल आणि हिट करायची. आता हायड्रोजनेशन हे कधी पण निकेल कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये करतात. कशाच्या प्रेझेन्स मध्ये? निकेल कॅटलिस्ट. सांगा काय भेटेल मला? आता हायड्रोजनेशन केलं मी, बरोबर. आता हायड्रोजनेशन केलंय म्हणल्यावर इथं मी 2 हायड्रोजन म्हणजे 4 हायड्रोजन घेणार, बरोबर. आता हायड्रोजन ऍटमची काय करायची? ऍडिशन. या कार्बन ऍटमवर किती हायड्रोजन जाणार?
2 बरोबर. आणि इथं ऑक्सिजनवर किती हायड्रोजन ॲटम जाणार 1. किती हायड्रोजन गेले 3 गेले. किती गेले 3. आणि इथं ऑक्सिजनवर पण 1 हायड्रोजन ॲटम जाणार बरोबर. म्हणजेच मला काय भेटल RCH2OH बरोबर प्लस ROH. म्हणजेच मला हे दोन प्रोडक्ट भेटतील पहा. एक कोणता भेटन RCH2OH आणि दुसरा कोणता भेटन ROH. हा R डॅश आहे. आलं लक्षात. म्हणजे मला दोन प्रोडक्ट भेटले म्हणजे दोन्ही पण काय भेटले मला अल्कोहोलच भेटले. काय भेटले अल्कोहोलच. म्हणजे सांगा ऑप्शन नंबर काय होईल माझं करेक्ट. ऑप्शन नंबर काय करेक्ट होईल मला सांगा. ऑप्शन नंबर सी बरोबर ना. ऑप्शन नंबर सीच होईल ना कारण की आर डॅश आहे आपलं काय आहे आर आहे. ऑप्शन नंबर सी काय होईल माझं करेक्ट. आता मी जर कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन सगळ्यात अगोदर का सोबत केली अल्कोहोल सोबत बरोबर. हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल ग्रुप मिळून बाहेर काय पडलं वॉटर पडलं बरोबर. परत त्याला मला काय प्रोडक्ट भेटला इस्टर भेटला. काय भेटला इस्टर. परत इस्टर मध्ये मी ऍडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम केली इन द प्रेझेन्स ऑफ निकेल ॲज अ कॅटलिस्ट. नंतर मला काय भेटला 2 अल्कोहोल भेटले. काय भेटले 2. ही पण रिएक्शन महत्वाची घ्या बरं लिहून चला. फास्ट मध्ये लिहिता लिहिताच लिहून घ्यायची फास्ट. तुम्हाला ते क्वेश्चन पेपर आहे ना त्या क्वेश्चन पेपर मध्ये असेच आहेत पहा RCOOH ROH. मग तुम्ही लक्षात घ्यायचं असतं याचं स्ट्रक्चर असं असतं RC डबल बॉन्ड OOH मग ROH अल्कोहोल असतो. झालं का. चला क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 16 चा ऑप्शन नंबर काय आहे सी करेक्ट आहे. काय आहे सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17 घ्या. आयडेंटिफाय द बी इन द फॉलोइंग रिएक्शन. तर रिएक्शन मध्ये बी तुम्हाला विचारलेला आहे बरोबर. रिएक्शन दिलेली आहे. सगळ्यात अगोदर काय घेतला इथाइल सायनाइड. काय घेतला इथाइल सायनाइड. आता इथाइल सायनाइडचं तुम्हाला स्ट्रक्चर माहित पाहिजे. इथाइल म्हणजे किती कार्बनची चेन 2. किती कार्बनची 2. इथाइल सायनाइड म्हणजे कोणता C ट्रिपल बॉन्ड N याला काय म्हणतात सायनाइड. C ट्रिपल बॉन्ड N याला काय म्हणतात सायनाइड. म्हणजे हे स्ट्रक्चर कशात झालं इथाइल सायनाइड. हे स्ट्रक्चर कशात झालं इथाइल सायनाइड बरोबर. आता त्याची रिएक्शन कशासोबत करायची वॉटर सोबत. कशासोबत करायची वॉटर म्हणजेच काय H2O. कशासोबत रिएक्शन करायची H2. आता मी H2O लाच काय लिहिलं HOH. काय लिहिलं HOH. हा H2O याला काय बदल नाही हा. HOH लिहा किंवा H2O लिहा. HOH लिहिलं बरोबर. आता पहा रिएक्शन कशी होती. हा हायड्रोजन ॲटम नायट्रोजनवर जातो बरोबर. आणि हायड्रॉक्सिल ग्रुप आहे ना हा कार्बन ॲटमवर ऍड होतो. म्हणजेच मला तयार काय होईल CH3 CH2 C. त्यावर कोणता ग्रुप जातो OH बरोबर. त्यानंतर डबल बॉन्ड आणि NH बरोबर. मला हा प्रोडक्ट भेटला कोणता ए. आता यामध्येच कन्व्हर्जन होतं पहा परत. हे आतल्या आत म्हणजे यामध्येच रिएक्शन होती. ही सेपरेट रिएक्शन होती का नाही. पहा काय होतं CH3 CH2. आता हा जो हायड्रोजन ॲटम आहे हायड्रोजन ॲटम NH कडे जातो बरोबर. आणि इथं डबल बॉन्ड येतो. म्हणजेच काय तयार होईल C डबल बॉन्ड O NH. इथं नायट्रोजनची 2 C डबल बॉन्ड O काय होईल NH. इथं डबल बॉन्ड. म्हणजेच फक्त काय होतं हा हायड्रोजन ॲटम NH कडे जातो. म्हणजेच तिथं काय होतं NH2 होतं तिथं.
इथं काय होतो NH2 बरोबर. हा आता त्याची रिएक्शन परत तुम्हाला कशासोबत करायचं आहे H2O डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. सांगा काय भेटेल H2O डायल्यूट HCl बरोबर. याला किंवा याला म्हणतात प्रोपेनअमाइड. काय म्हणतात प्रोपेन अमाइड. याला काय म्हणतात प्रोपेन अमाइड बरोबर. आता H2O सोबत जेव्हा रिएक्शन होते तेव्हा काय होतं सांगा CH3 CH2 C डबल बॉन्ड OH आणि बाहेर काय पडतं NH3 अमोनिया. अमोनिया काय पडतो बाहेर आणि आपल्याला भेटतं काय अल्डेहाइड भेटतो. काय भेटतो अल्डेहाइड किंवा यालाच काय म्हणतात इथं OH याला 3 कार्बन्स आहेत त्याच्यामुळे काय म्हणतात प्रोपेनॉइक ऍसिड. याला काय म्हणतात प्रोपेनॉइक ऍसिड आणि अमोनिया काय पडला बाहेर पडला बरोबर. म्हणजेच माझा ऑप्शन नंबर काय करेक्ट होईल बी. ऑप्शन नंबर बी काय होईल माझं करेक्ट. समजली रिएक्शन पहा लक्ष द्या सगळीकडे. काय सगळ्यात अगोदर काय घेतलं मी इथाइल सायनाइडचं स्ट्रक्चर घेतलं. कशाचं घेतलं इथाइल सायनाइड. इथाइल सायनाइडची रिएक्शन वॉटर सोबत केली बरोबर. म्हणजेच एक OH ग्रुप कार्बन ॲटमवर गेला आणि हायड्रोजन ॲटम कुठे गेला नायट्रोजन ॲटमवर बरोबर. आता याच रिएक्शन मध्ये इथंच कन्व्हर्जन झाला. पहा काय कन्व्हर्जन झालं हा हायड्रोजन ॲटम NH पाशी गेला म्हणजे इथं काय झाला NH2 आणि इथं कार्बनवर काय आला डबल बॉन्ड म्हणजे C डबल बॉन्ड O NH2. याचंच नाव काय प्रोपेन अमाइड. काय नाव याचं प्रोपेन अमाइड. परत त्याची रिएक्शन जर मी वॉटर सोबत केली इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड तर मला काय भेटतो प्रोपेनॉइक ऍसिड आणि अमोनिया काय पडतो बाहेर पडतो. आलं लक्षात रिएक्शन. म्हणजेच माझं ऑप्शन नंबर बी काय होईल करेक्ट. क्वेश्चन नंबर 17 ऑप्शन नंबर बी काय होईल माझं करेक्ट होईल. पहा चला झालं का. चला घ्या क्वेश्चन नंबर 18 आहे पहा. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज फॉर्म when excess acetaldehyde is treated with dilute sodium hydroxide followed by warming. काय तयार होईल पहा. सगळ्यात अगोदर acetaldehyde स्ट्रक्चर काय सांगा CH3 C डबल बॉन्ड OH. हे स्ट्रक्चर कशाचं आहे acetaldehyde. कशाचं आहे acetaldehyde. आता त्यांनी acetaldehyde घेताना एक्सेस घ्यायचे सांगितले. कसे घ्यायचे सांगितलेत एक्सेस. त्याच्यामुळे रिएक्टंट घेताना किती घ्यायचे 2 घ्यायचे. किती घ्यायचे 2 CH3 C डबल बॉन्ड OH. याची रिएक्शन करायची पहा. ही रिएक्शन कशाच्या प्रेझेन्स मध्ये होते डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर. काय भेटेल मला सांगा काय भेटेल CH3 बरोबर. इथं CH3 बरोबर. त्याच्यानंतर इथं CH वर काय जाईल एक OH ग्रुप बरोबर आणि त्यानंतर या CH वर काय जाईल हायड्रोजन ॲटम बरोबर. त्याच्यानंतर काय होईल सांगा त्यानंतर C डबल बॉन्ड OH बरोबर ना. त्यानंतर परत त्याची रिएक्शन होऊन वॉटर काय होईल बाहेर पडेल OH आणि H आणि जेव्हा वॉटर बाहेर पडेल तेव्हा इथं डबल बॉन्ड येईल. कोणता बॉन्ड येईल डबल. म्हणजेच काय होईल CH3 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH. याचा IUPAC नेम काय झालं सांगा. याचा IUPAC नेम काय झालं किती कार्बनची चेन आहे 1 2 3 4 बरोबर ना. किंवा नंबरिंग इथपासून द्या कारण की इथपासून काय फंक्शनल ग्रुप आहे पलीकडून. इथपासून द्या 1 2 3 4 4 कार्बनची चेन. त्याच्यामुळे मी काय म्हणलं ब्यूट. काय म्हणलं ब्यूट. सेकंड कार्बन ॲटमवर काय डबल बॉन्ड आहे त्याच्यामुळे काय म्हणलं 2 इन बरोबर. आणि त्याच्यानंतर अल्डेहाइड ग्रुप आहे त्याच्यामुळे काय म्हणलं अल. काय म्हणलं अल. म्हणजेच ऑप्शन नंबर काय करेक्ट होईल माझं सी. काय करेक्ट होईल सी. परत लक्ष द्या वाटलं तसं दोन्ही पण मी acetaldehydeच घेतलेत. काय घेतलेत acetaldehyde. कारण की त्यांनी रिएक्शन मध्येच काय सांगितलेलं आहे एक्सिस. हा शब्द महत्वाचा आहे पहा. काय सांगितलेलं आहे एक्सेस ऑफ acetaldehyde. एक्सेस म्हणजे तुम्ही किती घेऊ शकता तुम्हाला जेवढे लागतात तेवढं बरोबर ना. एक्सेसचा अर्थच तो होतो. आता मी इथं घेताना किती घेतले 2 घेतले acetaldehyde किती घेतले 2. त्याची रिएक्शन केल्यानंतर मला हा भेटला पहा
याला असं म्हण, ह्या अल्फा कार्बन ॲटमवर सॉरी हा बीटा कार्बन ॲटम झाला बरोबर, आणि हा कोणता गॅमा. आता बीटा कार्बन ॲटमवर कोणता ग्रुप आहे, हायड्रोक्सिल. कोणता ग्रुप आहे, हायड्रोक्सिल. याचाच नेम असे पहा, बीटा हायड्रोक्सी, बीटा हायड्रोक्सी ब्यूट 1 2 3 4 ब्यूटॅनल असं पण म्हणतात, बीटा हायड्रोक्सी ब्यूटॅनल बरोबर. आता त्याची रिएक्शन फक्त वॉटर काय होतो, बाहेर पडतो, आणि मला काय वाटतं ब्यूट 2 इन अल. आलं का लक्षात. रिएक्शन लिहून घ्यायचं. ऑप्शन नंबर सी काय होईल माझं करेक्ट. क्वेश्चन नंबर 18चं रिएक्शन लिहून घ्या सर्व. चला क्वेश्चन नंबर 18 झाला का. हां त्यानंतर घ्या 19 घ्या. चला काय, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ए इन द फॉलोइंग रिएक्शन. हा ए विचारलेला आहे तुम्हाला, म्हणजे प्रोडक्ट विचारला पहा काय भेटेल बरोबर. काय सांगितले, कशाची रिएक्शन करायला सांगितली, काय हा मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा काय CH3MgBr ला काय म्हणतात, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता ज्यामध्ये मॅग्नेशियम आणि ब्रोमाइड येतं त्याला ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतात. काय म्हणतात, ग्रिग्नार्ड रिएजंट. आता काय सांगितलं, त्याची रिएक्शन कशासोबत करायला सांगितली, CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साइड. त्याची रिएक्शन कशासोबत करायला सांगितली, CO2. आता पाहूत आपण, पहा CH3MgBr याला काय म्हणतात, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइडची रिएक्शन कशासोबत करायची, CO2. कशासोबत करायची, CO2 ला असं लिहितात पहा, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, CO2 ला असं लिहितात. आलं लक्षात. हा आता जर याची रिएक्शन केल्यानंतर मला काय भेटतं पहा, CH3 हा बरोबर, हा C डबल बॉन्ड O इथं येतो पहा, C डबल बॉन्ड O, आणि हा जो ऑक्सिजन आहे हा MgBr, आणि हा ऑक्सिजन मिळून काय तयार होतो, OMgBr. आलं लक्षात. म्हणजेच काय भेटलं, CH3 C डबल बॉन्ड O, OMgBr बरोबर. आता X भेटला मला, हा काय भेटला मला, X. काय भेटला, हा X. परत याची रिएक्शन कशासोबत करायची, वॉटर सोबत. कशासोबत करायची, वॉटर. म्हणजेच काय, H2 इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl, म्हणजेच काय, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता जेव्हा याची रिएक्शन वॉटर सोबत होती पहा, तेव्हा हा ऑक्सिजन ऍटम आहे ना, ऑक्सिजन ऍटम पाशी हायड्रोजन येतो. कोण येतो, हायड्रोजन. आणि Mg आणि Br च्या मध्ये कोण येतो, OH येतो. कोण येतो, OH. म्हणजेच मला तयार काय होतं, CH3 C डबल बॉन्ड O. हा ऑक्सिजन आहे ना, इथं ऑक्सिजनच्या जागा ऑक्सिजन शेजारी काय आला, हायड्रोजन आला. काय आला, म्हणजे OH प्लस MgOH काय काय झालं, बाहेर पडलंय बरोबर. म्हणजेच मला काय भेटला, ऍसिटिक ऍसिड. CH3 C डबल बॉन्ड O, OH याला काय म्हणतात, ऍसिटिक ऍसिड. याला काय म्हणतात, ऍसिटिक ऍसिड. आलं लक्षात. म्हणजेच मला ऑप्शन नंबर काय करेक्ट होईल माझं, सांगा ऑप्शन नंबर काय करेक्ट होईल, सी काय होईल माझं ऑप्शन नंबर करेक्ट. सी काय, CH3 त्याला असं लिहितात C डबल बॉन्ड O, OH, किंवा CH3COOH. आलं लक्षात. म्हणजेच माझं ऑप्शन नंबर सी काय झालं, करेक्ट झालं बरोबर ना. चला लिहून घ्या, ही पण रिएक्शन महत्वाची. लिहित चला, चालू मध्येच. हे लाल कसं काय होते,
झाली का? क्वेश्चन नंबर 20 पहा. विच अमंग द फॉलोइंग इज द कलर ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म इन फेलिंग टेस्ट. आता फेलिंग टेस्ट मध्ये कोणता प्रेसिपिटेटचा कलर सापडतो पहा ते विचारलेले. आता फेलिंग टेस्ट नेमकं काय असते पहा. हा काय सपोज RC11OH म्हणजेच काय हा अल्डेड. काय आहे अल्डेड बरोबर. आता याची रिएक्शन जेव्हा तुम्ही कशासोबत करतात फेलिंग टेस्ट मध्ये जेव्हा रिएक्शन होते पहा तेव्हा काय तयार होतं RC11O मायनस. काय तयार होतं RC11O मायनस. म्हणजेच कोणता आयन तयार होतो कार्बोक्सिलेट आयन तयार होतो पहा. कोणता आयन तयार होतो कार्बोक्सिलेट आयन. काय तयार होतो अल्डेड पासून काय तयार होतो कार्बोक्सिलेट आयन तयार होतो. आणि जो कार्बोक्सिलेट आयन तयार झाला ना त्याचा कलर कसा असतो सांगा. त्याचा कलर कसा असतो रेड. कसा असतो त्याचा कलर रेड कलर. हा जो कार्बोक्सिलिक आयन तयार झाला ना हा याचा कलर कसा असतो रेड. फेलिंग टेस्ट मध्ये ही जी फेलिंग टेस्ट आहे ना फेलिंग टेस्ट यामध्ये याचा कलर कसा असतो रेड असतो. म्हणजेच माझा ऑप्शन नंबर डी काय होईल करेक्ट. ऑप्शन नंबर. आता हे क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट पार्टच करावं लागते. यामध्ये काय लॉजिक नाही. रेड कलर असतो. फक्त काय लक्षात ठेवा तुम्ही फेलिंग टेस्ट मध्ये अल्डेहाइडचं रूपांतर कशात होतं कार्बोक्सिलेट आयन मध्ये बरोबर ना. आणि जो कार्बोक्सिलेट आयन तयार झालाय त्याचा कलर कसा असतो रेड असतो. म्हणजे माझा ऑप्शन नंबर डी काय होईल करेक्ट होईल. क्वेश्चन नंबर 20. चला क्वेश्चन नंबर 21 घ्या. Which among the following oxidizing agent is used for the conversion of RCH2OH to RC11OH. आता त्यांनी काय विचारले लक्ष द्या सगळे पहा. RCH2OH याचं कन्व्हर्जन कशात करायचंय मला RC11OH. म्हणजेच काय अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशात केलंय अल्डेहाइड मध्ये. कशात केलंय अल्डेहाइड. त्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरतात ते विचारलेलं आहे बरोबर ना. यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरतात तर कोणता वापरतात बरं सांगा. ऑप्शन ABCD कोणता वापरतात. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजन ॲटम त्यामध्ये काय केला जातो ऍड केला जातो. पहा यामध्ये PCC वापरतात. काय वापरतात PCC. म्हणजे त्यामध्ये काय होतं ऑक्सिजनचे काय होते ऍडिशन होते. ऑक्सिजनचे काय होते ऍडिशन. आता PCC म्हणजे काय बरं PCC म्हणजे काय PCCचा फुल फॉर्म माहिती आहे कोणाला. PCC म्हणजे काय मी म्हणलं तुम्हाला इथं ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरतात PC. म्हणजेच माझं ऑप्शन नंबर डी काय झालं करेक्ट झालं. ऑप्शन नंबर डी काय झालं करेक्ट. पण PCCचा फुल फॉर्म काय सांगा ना. काय PCCचा फुल फॉर्म पिरिडिनियम क्लोरो क्रोमेट. PCCचा फुल फॉर्म पण विचारतात पेपरला. काय आहे PCCचा फुल फॉर्म काय पिरिडिनियम क्लोरो क्रोमेट. CET ला विचारतात पा फुल फॉर्म PCCचा. म्हणजे जर मला अल्कोहोलचं रूपांतर जर अल्डिहाइड मध्ये करायचं असलं तर मला ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरावा लागतो PCC. कोणता वापरावा लागतो PCC. त्यामधून ऑक्सिजन काय काढले जातात आणि त्याची ऍडिशन अल्कोहोल मध्ये केली जाते आणि नंतर मला काय भेटतो अल्डिहाइड. म्हणजेच PCCचा फुल फॉर्म काय झाला पिरिडिनियम क्लोरो क्रोमेट. अलग लक्षात. हा त्यानंतर का क्वेश्चन नंबर 22 आहे पहा. वाचा बरं क्वेश्चन सगळे. चला बेन्झोनायट्राइलची रिएक्शन कशासोबत करायची पहा. बेन्झोनायट्राइल ऑन रिएक्शन विथ रिएजंट इन ड्राय इथर. आता जेव्हा ड्राय इथर सोबत रिएक्शन होते म्हणजेच कशासोबत होते ग्रिग्नार रिएजंट. कशासोबत होते ग्रिग्नार रिएजंट. अलग लक्षात. फॉलोड बाय हायड्रोलिसिस फॉर्म बेन्झोफिनोन. त्याचं जर परत तुम्ही हायड्रोलिसिस केलं तर तयार काय होतो बेन्झोफिनोन. काय तयार होतो बेन्झोफिनोन. अलॉंग विथ अमोनिया अँड हायड्रॉक्सिल मॅग्नेशियम ब्रोमाइड काय होतो बाहेर पडतो पहा. आणि रिएजंट विचारलेलं आहे तर पहा बेन्झोनायट्राइल घ्या. चला C6H5C ट्रिपल बॉन्ड N. हा काय झाला बेन्झो नायट्राइल. हा काय झाला बेन्झोनायट्राइलचं काय झालं स्ट्रक्चर झालं.
आता त्याची रिएक्शन ड्राय इथर सोबत म्हणजेच काय सोबत करायची C6H5Mg Br म्हणजेच काय बेंझिन मॅग्नेशियम ब्रोमाइड किंवा फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड पण म्हणतात त्याला, बरोबर. काय म्हणतात? फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. पहा काय तयार होतं, सांगा काय तयार होतं? C6H5, बरोबर. त्यानंतर इथं काय आहे? कार्बन आहे. त्या कार्बनवर काय जातो? NMgBr आणि इथं काय आला? C6H5. इथं काय आला? डबल बॉन्ड आला, बरोबर. आता त्याचं जर परत हायड्रोलिसिस करायचं, त्याचं परत काय करायचं? हायड्रोलिसिस म्हणजेच काय? वॉटर सोबत रिएक्शन HOH काय भेटतो पहा C6H5 C डबल बॉन्ड O C6H5 यालाच काय म्हणतात? बेन्झोफिनोन. याला काय म्हणतात? पहा यालाच काय म्हणतात? इथं दिलंय पहा बेन्झोफिनोन. इथं पहा बेन्झोफिनोन. मला काय भेटला? बेन्झोफिनोन भेटला, बरोबर. त्यांनी विचारलंय काय नेमकं? तुम्हाला रिएजंट काय घ्यावं लागेल, बरोबर ना. तुम्हाला रिएजंट विचारलं. आता पूर्ण रिएक्शन करायची गरज आहे का? सांगा रिएजंटचं नाव काय? या फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड C6H5Mg Br म्हणजेच ऑप्शन नंबर डी काय होईल माझं करेक्ट. मला C6H5Mg Br वापरावं लागेल, बरोबर. ड्राय तर हा शब्द आला का लक्षात घ्यायचं तिथं मला काय वापरावं लागणार आहे? ग्रिग्नार्ड रिएजंट. काय वापरावं लागणार आहे? ग्रिग्नार्ड रिएजंट. म्हणजेच माझं क्वेश्चन नंबर 22 ऑप्शन नंबर डी काय होईल करेक्ट होईल. त्यानंतर काय क्वेश्चन नंबर 23 पहा 25 पर्यंत घेऊत आपण आणि स्टॉप करू. राहिलेलं उद्या घेऊ. चल रिएक्शन क्वेश्चन वाचा बरं. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज अ रिएजंट इन इटार्ट रिएक्शन. आता इटार्ट रिएक्शन काय नेमकं ते माहित पाहिजे. पहा इटार्ट रिएक्शन मध्ये रिएजंट काय वापरतात? क्रोमिल क्लोराइड वापरतात. काय वापरतात? लक्षात ठेवा फक्त. क्रोमिल क्लोराइड याला CrO2Cl2 यालाच काय म्हणतात? क्रोमिल क्लोराइड. याला काय म्हणतात? काय क्रोमिल क्लोराइड म्हणतात. आता जी इटार्ट रिएक्शन आहे, इटार्ट रिएक्शन मध्ये काय होतं पहा फक्त टुलिन. रिएजंट काय घेतात? रिएक्टंट टुलिन घेतात. काय घेतात? टुलिन. म्हणजेच काय बेंझिनला CH3 जोडलेला असतं त्याला काय म्हणतात? टुलिन म्हणतात. काय म्हणतात? टुलिन. त्याचं रूपांतर कशात होतं? बेन्झल्डेड मध्ये होतं. कशात होतं? बेन्झल्डेड. म्हणजेच काय CHO. याचं रूपांतर कशात होतं? बेन्झल्डेड. आणि वापरतात काय? CrO2Cl2 म्हणजेच काय? क्रोमिल क्लोराइड, बरोबर. मग मला तेच विचारले रिएक्शन मध्ये रिएजंट काय वापरतात? तर काय वापरतात? क्रोमिल क्लोराइड. म्हणजेच ऑप्शन नंबर बी काय होईल माझं करेक्ट होईल, बरोबर ना. त्यानंतर काय क्वेश्चन नंबर 24 आहे आयडेंटिफाय द फायनल प्रोडक्ट इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिएक्शन. ही रिएक्शन आत्ता पाहिली पहा आपण, आत्ता पाहिली. सोडा फायनल प्रोडक्ट विचारलं त्या रिएक्शन मध्ये. सांगा आयडेंटिफाय द फायनल प्रोडक्ट इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिएक्शन. पहा काय घेतलं सगळ्यात अगोदर RC डबल बॉन्ड OH. याची रिएक्शन कशासोबत करायची? R-OH. म्हणजेच कार्बोक्झिलिक ऍसिडची रिएक्शन कशासोबत केली मी? अल्कोहोल सोबत, बरोबर. मला काय भेटलं सांगा? आता रिएक्शन पाहिली काय भेटलं मला? इस्टर. काय भेटला? इस्टर. म्हणजेच RC डबल बॉन्ड OR डॅश. काय भेटलं मला? हा इस्टर भेटला. काय भेटला? इस्टर, बरोबर ना. आता त्याची रिएक्शन परत त्याचं काय करायचंय? हायड्रोजनेशन काय करायचं? काय करायचं त्याचं? हायड्रोजनेशन. म्हणजेच काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍटम इन द प्रेझेन्स ऑफ निकेल ॲज अ कॅटलिस्ट. निकेल कॅटलिस्टच्या सानिध्यात काय करायचं त्याचं? हायड्रोजनेशन. म्हणजे त्यावर हायड्रोजनची काय करायची? ऍडिशन. म्हणजे इथं 2 हायड्रोजन ॲटम जाणार, बरोबर. आणि त्यानंतर इथं 1 हायड्रोजन ॲटम आणि इथं 1 असे 4 हायड्रोजन ॲटम लागतील. त्याच्यामुळे मी टॉईस ऑफ H2O घेणार, बरोबर. टॉईस ऑफ H2O म्हणजेच काय झालं? RC डबल बॉन्ड RCH2OH प्लस
आर डॅश ओ एच, म्हणजे मला हे दोन प्रोडक्ट भेटणार पहा. कोणते? RCH2OH आणि ROH. म्हणजेच ऑप्शन नंबर सी काय होईल माझं? करेक्ट होईल. बरोबर ना? इथं आर डॅश, इथं ROH. अलग लक्षात. सेकंड लास्ट रिएक्शन पहा, खाली लक्षात सगळ्यांना. काय ऍसिडिक ऍसिड किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला मी, त्याची रिएक्शन अल्कोहोल सोबत केली. हा काय? कार्बोक्सिलिक ऍसिड. याची रिएक्शन कशासोबत केली मी? अल्कोहोल. कशासोबत केली? अल्कोहोल. मला काय भेटला अगोदर? इस्टर. काय भेटला? इस्टर. आणि परत त्याचं हायड्रोजनेशन केल्यानंतर मला काय भेटलं? 2 अल्कोहोल भेटले. काय भेटले? 2 अल्कोहोल. म्हणजेच ऑप्शन नंबर सी काय होईल माझं? करेक्ट होईल. ऑप्शन नंबर सी काय होईल? करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25 पहा, लास्ट क्वेश्चन आहे घ्या सगळ्यांनी. चल. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज अ रिएजंट इन गटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन? पहा, गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन काय आहे? काय घ्यायचा? अरिन घ्यायचा. काय घ्यायचा? अरिन म्हणजेच काय? बेंझिन रिंग घेतली. काय घेतली? बेंझिन रिंग. आणि जर याचं गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन मध्ये काय तयार होतं? बेंझल्डेट. काय तयार होतं? बेंझल्डेट. म्हणजेच बेंझिन रिंगला कोणता ग्रुप? सी डबल बॉन्ड ओ एच. यालाच काय म्हणतात? बेंझल्डेट. काय म्हणतात? बेंझल्डिहाइड. हे काय? बेंझिन आहे. काय आहे? बेंझिन. यामध्ये रिएजंट कोणता वापरतात ते विचारलेलं आहे. तर सांगा कोणता वापरतात? COSCl. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर बी काय होईल माझं? करेक्ट. CO म्हणजे काय? कार्बन मोनॉक्साईड. CO ला काय म्हणतात? कार्बन मोनॉक्साईड. आणि HCl काय आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड. म्हणजे हे रिएजंट म्हणून याच्यामध्ये या रिएक्शन मध्ये वापर केला जातो. या रिएक्शनचं नाव काय आहे? गटरमन. काय सांगा? गटरमन कोच फॉर्म्युलेशन. गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन. अलग लक्षात. हा. तर आज आपण किती क्वेश्चन पाहिले टोटल? 13. किती पाहिले? 13. तर काय करा? प्रॅक्टिस करा घरी गेल्यावर चांगली. आपण काय करूत आज? स्टॉप करू त्या ठिकाणी. तर थँक्यू. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.